नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज खूप आनंदाचा दिवस आहे। आपण जे शेवग्याचे झाडं लावले होते ना, आज त्याला पहिल्यांदा शेंगा आलेल्या आहेत आणि त्या शेंगाची आपण आज मस्त गावाकडच्या पद्धतीने भाजी बनवणार आहेत। तर सगळ्यात अगोदर आपण या शेंगा काढून घेऊ। छान अशा शेंगा आलेल्या आहेत। ह्या दोन निघलेत धराव, दोन शेंगा वरती पण येतात, त्या पण काढून घेऊ आपण। किती छान अशा आलेल्या आहेत, पा हिरव्यागार आहेत। आता भाग्यश्री, ते झाड मोठं आहे बरं का, त्याचे मी शेंगा काढून हो, आणतो. आणा आणा। ह्या कवळ्या काशा नको घेऊ. कवळ्या नाही, निबर निबर आणा। किती घेतो त्याला? भरपूर आहेत. कवळ्या कवळ्या नका घेऊ, निबरच आणा फक्त। हो हो. पपयाला त्याला पाणी दिलंय, चिखल आहे भरपूर। तर चला मंडळी, आपण शेतामध्ये 7 झाडं लावली होते आणि 7ही झाडं व्यवस्थित आले आहेत, भरपूर असे मोठे झालेले आहेत। आणि मंडळी, शेवग्याचं झाड आहे ना, आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असतं बरं का। शेवग्याच्या पानाची भाजी खात जा, शेवग्याच्या फुलाची भाजी खात जा। आपल्या मानवी शरीराला जर कुठलं झाड आरोग्यदायी असेल ना, ते फक्त आणि फक्त शेवग्याचं झाडच आहे। तर ह्या शेंगामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतं, पानामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि फुलामध्ये तर दुप्पट कॅल्शियम असतंच। तर ह्या शेंगा काढल्या आहेत भाग्यश्रीनी आणि ह्या शेंगा काढल्या आहे मी। आपण आता स्वच्छ धुवून घेऊ, चिखलाने भरलेत त्या, नंतर भाजी बनवू। सगळ्यात अगोदर आपल्याला चूल पेटून घ्यायची आणि कांदे भाजायला टाकायचे, तर त्याच्यामुळे मी चूल पेटून घेते अगोदर। आपण चूल पेटून घेतली, आता कांदे भाजायला टाकू। अशी तार घेतली आपल्याला, तारीमध्ये कांदे घालायचे इथं। 3 कांदे घेतलेले आहेत। आपल्याला भाजी भरपूर बनवायची, हे असे फोडून घ्यायचे थोडे आणि आपल्याला भाजायला टाकायचे इथं। असे फोडल्याच्या नंतर पटकन भाजते। तर कांदे भाजायला टाकले, तर कांदे भाजूपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ। भाजीसाठी मसाला काढलाय, ते एकदा बघू काय काय घेतलंय। किसून घेतलेलं खोबरं घेतलंय, खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तरी चालन। चमचाभर तीळ घेतले, तर धने घेतले, तर हरभऱ्याची डाळ घेतली, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, लसणाच्या 2 कांड्या घेतल्या सोलून। आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे अगोदर। आपण हा मसाला भाजून घेऊपर्यंत आपले कांदे पण चांगले भाजतील। कढई ठेवून घेतली, आपण आता मसाला भाजून घेऊ। कढई गरम झाली, सगळ्यात अगोदर खोबरं भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकायचं, खोबऱ्याला आपोआप तेल सुटतं। लोखंडाची कढई असल्यामुळे पटकन गरम होती, त्याच्यामुळे बाजूला घेतली। खोबरं चांगलं असं भाजलंय, काढून घेऊ खाली। डाळ भाजून घेऊ। डाळीऐवजी शेंगदाणे घातले तरी चालन। थोडंसं तेल टाकून घ्यायचं डाळ भाजायला। धने पण चांगले भाजत आले, तर आपण तीळ पण याच्यामध्येच टाकू भाजायला। बाहेर तीळ उडत नाही, तर काढून घेऊ। हिरव्या मिरच्या थोड्याशाच घेतलेल्या आहेत, आपल्याला लाल तिखट पण टाकायचे त्याच्यामध्ये, दोन्ही मिक्स। मिरच्या पण चांगल्या भाजल्यात। आपला मसाला भाजून झालाय, आपण आता शेंगा पण धुवून घेऊ, चिखलाने भरलेल्या आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या शेंगा चिरून घ्यायच्या आहे। हे पहा, असे दोरे निघते। तर आपल्या सगळ्या शेंगा चिरून झाल्यात। आपण याच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत वरच्या। आपले कांदे पण चांगले असे भाजलेले आहेत। तर आपला सगळा मसाला तयार झालेला आहे। आता आपण कढई ठेवून शेंगा शिजायला टाकू आणि नंतर मसाला बारीक करू। कढई गरम झाली, थोडंसं तेल टाकून घेऊ। याच्यामध्ये घालू शेंगा शिजायला चवीनुसार मीठ। त्याला मिठामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून शिजून घ्यायचं आहे। आता
5 मिनिटं शेंगा शिजून घेऊ. आपण आता हे सगळा मसाला बारीक वाटून घेऊ. आपण मसाला बारीक वाटून घेतलाय आणि शेतातून भरपूर अशी कोथिंबीर आणली. थोडीशी भाजीला निसून घेऊ. आपल्या शेंगा पण चांगल्या शिजल्यात, आता काढून घेऊ खाली. भाग्यश्री, पण कोथिंबीर कसं काय आणली मी? मस्त आणली. धुवून चिरून घ्यायची. आपल्या शेंगातलं सगळं पाणी आटलंय. शेंगा पण चांगल्या शिजल्यात. आपण आता या खाली उतरून घेऊ. आपण आता परत चुलीवर जाळ लावलाय आणि कढई पण चुलीवर ठेवून घेतली. आपण आता भाजी उकळायला टाकू. कढई गरम झाली, तेल टाकून घेऊ. 2 चमचे तेल टाकलंय. आपण हे खोबरं लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ. खोबरं लसूण चांगलं तळलंय. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ. कोथिंबीर चांगली परतली. अगोदर कोथिंबीर टाकून घ्यायची, तेव्हा आपला मसाला जळून जात नाही. मग याच्यामध्ये टाकून घेऊ हळद, 1 चमचा धना पावडर, आपण धने पण घातलेले आहेत, 1 चमचा कांदा लसूण मसाला, लाल तिखट 2 चमचे घातलंय. आपण थोड्याशा हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत मसाल्यामध्ये. आणि एव्हरेस्ट मसाला 1 चमचाभर. आपले मसाले छान असे तळलेत. पण याच्यामध्ये कांदा आणि मिरची बारीक करून घेतलंय ते टाकून घेऊ. आपल्या मसाल्याचा खमंग सुगंध सुटलाय. छान असं तेल सुटायला लागले मसाल्याला. पाच मिनिटं चांगले मसाले शिजून द्यायचा. आपण पाणी टाकून घेऊ. भाजी भरपूर बनवायची. याच्यामध्ये घालू अजून थोडंसं मीठ. आपण शेंगा शिजायला पण मीठ टाकलेलं आहे. इथं आपण धने हवरी डाळ बारीक करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान अशी भाजीला उकळी येऊन द्यायची. छान अशी मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. सगळा जाळ पाठीमागं वाढला आणि फक्त आरावर उकळून दिली थोडी. मस्त अशी तरी पण सुटलेली आहे. तुम्ही आता मस्त आपल्या भाजीची चव घ्या. बघा कशी झाली आपली भाजी. बरं बरं. घ्या तुम्ही आपल्या गरम गरम भाजीची चव. मंडळी, या जेवायला. शेतामधून कांदे आणले ना भाग्यश्री? हो, आणलेत ना 2 तुम्हाला तोंडी लावायला. भुईमुगाच्या शेंगा आहेत. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला. भाग्यश्रीने मस्त बनवल्या आहेत शेवग्याच्या शेंगा. भाग्यश्री, आता खूप छान तरी आली. हो कमी जाळावर शिजलं तीन तरी. हो. तर या जेवायला. बघू आपण आपल्या शेंगाची चव कशी झाली. मंडळी, झकास आहे बरं का आजचा बेत. आजच्या शेंगा म्हणजे एकदम झणझणीत. झणझणीत झाल्या. हो. तर चला मंडळी, आपण जे शेवग्याचे झाडं लावले होते
आज खरोखर फायदा झाला बरं का. खूपच छान शेंगा आहेत आपल्या शेवग्याच्या झाडाच्या. चवदार लागते ना हो. खूप चवदार. गावरान शेवगा आहे. अगदी बरोबर. चवदार कशाने लागायच्या, कारण की तो गावरान शेवगा आहे. भाग्यश्री, हम्म. पण अशा काय झणझणीत शेंगा बनवल्या ना, इकडे शेंगा खाऊ, इकडे कांदा खाऊ, का नेमकं भाजी खाऊ का शेंगा खाऊ तेच काही कळत नाही. खरोखर सुंदर भाजी झाली. सगळ्यांना आवडल ना. खूपच छान आवडल. आणि सगळेच वाह करतील आज. राम, बाई, अण्णा, गीता, ज्ञानेश्वर सगळे. मस्त झाली ना भाजी आपली मग. मस्त नाही, लय छान झाली. बर बर. तुम्ही पण अशाच पद्धतीने भाजी बनवा बरं का. खूप छान लागते खायला. आपण शेवग्याच्या शेंगाला मस्त असा मसाला काढला होता घरातलाच. म्हणजे घरगुती साहित्यामध्येच आपलं झणझणीत असं कालवण तयार झालेलं आहे गावाकडच्या पद्धतीने. अशा पद्धतीने नक्की बनवा एकदा. आणि करून खाल्ल्याच्या नंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा की अशा मस्त झाल्या होत्या शेंगा. तर चला, तुम्हाला आजच्या शेंगाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि सगळ्यात अगोदर तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आपला जास्त शेअर करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. भाजी घ्या ना अजून.